हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत. इयत्ता 9वी, विषय मराठी, प्रकरण नंबर 18. प्रकरणाचं नाव आहे हसरे दुःख. हसरे दुःख. या प्रकरणाच्या खाली पान नंबर 80 व 81 वर जो काही स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे. आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे. आकृतीत दिलेल्या प्रसंगाबाबत माहिती लिहून आकृतीबंध पूर्ण करा. तर आकृतीत हे जे प्रसंग दिलेले आहे तर त्यावर माहिती लिहून आपल्याला हा आकृतीबंध पूर्ण करायचा आहे. तर त्यामध्ये आपल्याला 1 नंबर दिलेला आहे. लिली हर्लेच्या गायनाचा प्रेक्षागृहावर होणारा परिणाम. तर साऱ्या प्रेक्षागृहाची नजर तिच्यावर खिळून राहिली. साऱ्या श्रोत्यांचे भान हरपून गेले. सारे श्रोते जीवाचं कान करून ऐकू लागले. यानंतर आपल्याला याच खाली 2 नंबर दिलेला आहे. प्रेक्षागृहातील विपरीत घटना. तर प्रेक्षागृहातील विपरीत घटना आहे. लिलीचा आवाज एकदम चिरकला आणि तो काही केल्या कंठातून फुटेना. स्वर आतल्या आत विरून जाऊ लागले. स्वरांनी वाद्यवृंदांची साथ सोडून दिली. बसके स्वर कंठातून बाहेर येईनात. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे. खाली दिलेल्या घटनांचा परिणाम लिहा. तर एका बाजूला आपल्याला घटना दिलेल्या आहे, दुसऱ्या बाजूला आपल्याला त्याचे परिणाम लिहायचे आहे. तर 1 नंबरची घटना दिलेली आहे. चार्लीने जॅक जोन्स म्हणायला सुरुवात केली. तर याचा परिणाम झाला की वाद्यवृंदही त्याला साथ देऊ लागले. 2 नंबरची घटना आहे. प्रेक्षागृहात वाद्यवृंदांचे स्वर घुमू लागले. तर याचा परिणाम आहे सारे थिएटर त्या स्वरांनी भरून गेले. त्यानंतर 3 नंबरची घटना आहे. प्रेक्षागृहातील आरोळ्या स्टेज मॅनेजरनी ऐकल्या आणि त्याचा परिणाम आहे स्टेज मॅनेजर धावत पळत आला आणि विंगे चार्लीच्या शेजारी उभा राहिला. गोंधळून जाऊन लिलीकडे बघत राहिला. यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे. कंसातील वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यात योग्य उपयोग करा. आपल्याला इथे कंसामध्ये वाक्प्रचार दिलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला वाक्य दिलेले आहेत. तर योग्य वाक्प्रचार आपल्याला योग्य वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. तर 1 नंबरचं हे जे वाक्य आहे तर या 1 नंबरच्या वाक्यामध्ये आपल्याला यातील योग्य वाक्प्रचार वापरता येईल ते आहे चेहरे पांढरे फटफटीत पडले. म्हणजे आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांचे चेहरे पांढरे फटफटीत पडले. आपल्याला 2 नंबरचं वाक्य दिलेलं आहे. तर या 2 नंबरच्या वाक्यामध्ये योग्य वाक्प्रचार आपल्याला वापरता येईल. पदार्पण करणे. शालेय स्नेहसंमेलनात प्राचीने स्टेजवर पदार्पण केले. दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रमुख पाहुणे स्तिमित झाले. आणि 4 नंबरचं वाक्य आपल्याला या पद्धतीने बनवता येईल की गुणवान माणसांची अवहेलना करू नये. तर या ठिकाणी वापरलेला वाक्प्रचार आहे अवहेलना करू नये. यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक 3 मध्ये ब दिलेला आहे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा. तर आपल्याला या अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहायचे आहे. तर 1 नंबर दिलेला आहे. तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकल्याने सावरला. तर लिंग बदलून आपल्याला हे वाक्य लिहिता येईल तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकलीने सावरला. 2 नंबरचा आपल्याला लिंग बदलून लिहिता येईल इथं तिच्या आहे तर या ठिकाणी आपल्याला घेता येईल त्याच्या गोड गळ्याने कधीही दगा दिला नाही. 3 नंबर दिलेला आहे नर्तकीचे नृत्य प्रेक्षणीय होते. तर आपल्याला नर्तकी या शब्दाच्या ऐवजी घ्यावा लागेल नर्तकाचे नृत्य प्रेक्षणीय होते. आणि 4 नंबरचं वाक्य आपल्याला या पद्धतीने बनवता येईल की सवाई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायिकेच्या गायनाने रंगला. तर गायिकेच्या इथं दिलेलं आहे गायकाच्या. तर त्याच्या विरुद्धार्थी लिंग आपल्याला लिंगाचा वापर करून लिहिता येईल गायिकेच्या गायनाने. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.
पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे. स्वमतामध्ये आपल्याला 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर दिलेला आहे. तर त्यापैकी 1 नंबर आहे, चार्लीच्या तुम्हाला जाणवलेल्या गुणांचे वर्णन तुमच्या शब्दात करा. चार्लीने स्वतःची कलागुण संपन्नता पहिल्याच प्रदर्शनात सिद्ध केली. त्या दिवशी जेव्हा आई गाणे गात होती तेव्हा तो संगीतात तल्लीन झाला होता. कोणत्याही कलात्मक गोष्टीत रमणे ही त्याची विशेषता होती. जेव्हा मंचावर गाण्याची त्याची पाळी आली त्याने ते कौशल्य सादर केले. जेव्हा त्याला पैसे मिळाले त्याने त्याची काळजीपूर्वक बचत केली आणि इतरांनाही तसे करण्याचा सल्ला दिला. त्याची ही कृती त्याच्या निष्कपटतेचे प्रतीक होती. त्याच्या अंतरात्म्यात कलांचा वास होता, ज्याने तो नृत्य आणि अनुकरण यांचे प्रदर्शन केले. त्याची निरीक्षण क्षमता असामान्य होती आणि त्याने ती गुणवत्ता आपल्या जागरूक निरीक्षणातून प्राप्त केली होती. अखेरीस पहिल्याच प्रयत्नात त्याने आपल्या कला प्रतिभेचे अद्भुत असे प्रदर्शन केले. यानंतर आपल्याला यात खाली 2 नंबर दिलेला आहे. स्टेज मॅनेजरच्या जागी तुम्ही आहात अशी कल्पना करून त्या प्रसंगात तुम्ही कसे वागाल ते सविस्तर लिहा. तर तो जो स्टेज मॅनेजर आहे तर त्याच्या जागेवर आपण आहोत अशी कल्पना करायची आहे आणि आपल्याला ते वर्णन लिहायचं आहे. तर ते आपल्याला या पद्धतीने लिहितील की मी काय केलं असतं, मी प्रेक्षकांना सचोटीने आणि प्रामाणिकपणे घडलेल्या प्रसंगाबद्दल माहिती दिली असती. मी लिलीच्या सुरक्षितेची आणि समाधानाची खात्री केली असती आणि तिला आवश्यक ते सहकार्य पुरवले असते. जर त्या स्टेज मॅनेजरच्या जागेवर जर मी असतो तर मी प्रेक्षकांना सूचित केले असते की एक लहानसे ब्रेक घेण्यात येईल आणि प्रयोग लवकरच पुन्हा सुरू होईल. जर त्या मॅनेजरच्या जागेवर मी असतो तर मी कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी पावले उचलली असती. मी त्यांना समजावले असते की कलाकारांनी किती कष्ट घेतले आहेत आणि आम्हाला त्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. परिस्थिती स्थिर झाल्यावर मी पुन्हा प्रयोग सुरू करण्याची घोषणा केली असती आणि कलाकारांना पुन्हा तयार होण्यास सांगितले असते. जर मी त्या स्टेज मॅनेजरच्या जागी असतो तर. यानंतर आपल्याला याच खाली 3 नंबर दिलेला आहे. हसरे दुःख या शीर्षकाचा तुम्हाला समजलेला अर्थ तुमच्या शब्दात लिहा. लिली हर्ले ही एक प्रख्यात कलाकार होती, जिने गायन, अभिनय, पियानो वाजवणे आणि नृत्यांमध्ये तिचे कौशल्य सिद्ध केले होते. तिच्या या प्रतिभेमुळे तिने बरेच पैसे आणि कीर्ती मिळवली होती. परंतु एका क्षणी सर्व काही अदृश्य झाले. तिचा मधुर आवाज गेला आणि तिच्या सर्व कलांची जादूच नाहीशी झाली. अशा कठीण प्रसंगात तिच्या 5 वर्षाच्या प्रतिभाशाली मुलाने तिला साथ दिली. त्याने तिच्या अनुपस्थित सर्वांना आपल्या गायन, अभिनय आणि नृत्याने मंत्रमुग्ध केले आणि संकटातून बाहेर काढून तिच्या कार्यक्रमाला पुन्हा एकदा जीवन दिले. यावरून कोणत्याही आईला अभिमान वाटेल अशी परिस्थिती निर्माण झाली. तिचा मुलगा नवीन कलावंत म्हणून उभा राहिला, जो तिच्यासाठी आनंदाचा शिखर आणि दुःखाचा भाग होता. आनंद आणि दुःख या दोन्ही भावना एकाच वेळी अनुभवल्या गेल्या याचे दर्शन घडवणाऱ्या या घटनेला हसरे दुःख असे नाव देणे योग्य ठरते. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे. हसरे दुःख या पाठातील पाठ्यांशाचे नाट्यीकरण करून वर्गात सादरीकरण करा. तर आपल्याला या ठिकाणी आता काही उत्तर लिहिता येणार नाही, आपण उत्तर लिहू शकत नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, हसरे दुःख हा जो पाठ आहे तर हा नाटकामध्ये रूपांतर करायचा आहे आणि नाटकामध्ये रूपांतर करून तो तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये नाटक रूपाने सादर करायचा आहे. तर आपल्याला त्याचं उत्तर तर काय लिहिता येणार नाही. यानंतर पुढे आपल्याला
अपठित गद्य आकलन दिलेलं आहे. तर खालील उतारा आपल्याला हा जो उतारा दिलेला आहे तर हा काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला ही चौकट पूर्ण करायची आहे. तर त्यामध्ये दिलेला आहे अश्मयुगातील माणसाने दगडाचा उपयोग करून बनवलेल्या वस्तू. तर अश्मयुगातील माणसाने दगडाचा उपयोग करून बनवलेल्या वस्तू आहे चुली, भांडी कुंडी, आवते हत्यारे आणि दागदागिने. यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न दिलेला आहे. तर तो प्रश्न आहे माणसाला दगडच देव वाटण्याचे कारण उतार्याच्या आधारे व तुमच्या मते स्पष्ट करा. तर उतार्याच्या आधारे आणि आपल्या मताच्या आधारे लिहिता येईल की माणसाला दगडच देव वाटण्याचे काय कारण आहे. तर ते कारण आपल्याला या पद्धतीने सांगता येईल. अश्मयुगात माणसाने खडक कोरून आणि दगडाच्या भिंती रचून त्यांच्या निवाऱ्याची सोय केली. माणसाच्या या प्राथमिक गरजा भागल्यानंतर त्यांना त्यांच्या सृजनशीलता आणि पूजा वृत्तीला वाट करून दिल्याशिवाय राहावले नाही. फुरसत मिळाली तशी त्याने लेणी खोदायला सुरुवात केली. शिल्पे करू लागले. घरांना कलात्मक आकार देऊ लागले. शिल्पे आणि स्थापत्य या दोन्ही कला झऱ्याप्रमाणे अशा दगडातून फुटल्या आणि विज्ञानाचा उगम झाला. एक सबंध युग दगडाने माणसाचे जीवन परोपरीने सुखाचे केल्यामुळे आणि माणसाच्या सृजनशीलतेला कला आणि विज्ञान यांचे उमाळे आल्यामुळे त्यांना दगड देव वाटून त्यांनी तो पूजला किंवा त्याची पूजा केली. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.